अजित पवार यांना निवडणुकीत गुन्हेगारांची मदत घ्यावी लागते असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे। तर बारामती मतदारसंघात गुंडांकडून प्रचार सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। बारामतीमधील गुंड सुनेत्रा पवारांचा प्रचार करत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे। तर रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळते। अजित पवार जे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये ठाण मांडून बसलेले होते, तेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गुंडांची मदत घेतली जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे। तर याविषयी रोहित पवारांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। माझ्या समेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जतचे आमदार आहेत रोहित पवार। काल तुमची अजित पवार साहेबांनी नक्कल केली आहे, काय सांगाल? त्यांनी नक्कल का केली मी काय सांगणार? मी तर स्वतः तिथं भावनिक झालो होतो आणि माणूस भावनिक होतो। ज्याला हृदय असतं ती लोक एखादा जर भावनिक विषय आला तर भावनिक होत असतात, तर त्यातला मी एक आहे। आता अजितांनी नक्कल का केली त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली तेव्हा दादांच्या डोळ्यामध्ये पाणी नक्की झालं असावं आणि एका वडीलधाऱ्याला नाहीतर वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादांनी सोडलं, म्हणजे पवार साहेबांना सोडलं, तेव्हा दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नव्हतं। आणि मग दादांचं मन हे मन आहे का दगड आहे हे खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यालाच माहिती, नाही तर लोकांना माहिती। पण नक्कल केली तो त्यांचा विषय, मी जे काय झालो ते भावनिक झालो। आज सकाळी तुम्ही एक ट्विट केले, त्या ट्विटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काही गुंड जे आहेत ते प्रचार करताना दिसत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आहे तो निलेश गायवळ आणि कात्रज भागातील एक गुंड आहे, काय सांगा? मी आधीपासून सांगत होतो गुंड अजितदादांचा प्रचार करतात, कारण गुंडांना वरदास्त कोणाचा आहे तर मग बीजेपी आणि अजितदादांचा आहे। त्याच्यात ते धमकावत आहेत, बोलतायत, फोनवर धमक्या देत आहेत, व्हॉट्सअप कॉल करतायत, घरी येतो, तुझ्या घरी तरुण मुलगी आहे, पत्नी आहे, मग आमची कार्यकर्ते तिथं आलं कसं वाटेल? तर कुठेतरी एक गुंडगर्दी वाढवण्याचा विचार हा अजितदादांकडनं केला जातो। त्यामुळे लोकांना मी विनंती करतो, हे जे गुंड आहेत हे फार चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहेत। आपल्याला योग्य व्यक्तीलाच निवड करायची, त्यामुळे गुंडांकडे न बघता आपल्या मनाकडे बघा, आपल्या मताचं जे काही योग्य असं वापर करून योग्य व्यक्तीला निवडून द्या। तरी होते रोहितदादा पवार। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे बोलतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।